चला विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण गणित सराव प्रश्नपत्रिका 10 मधील प्रश्न क्रमांक 26 ते 50 प्रश्न पाहिलेले होते. या घटकामध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते 75 प्रश्न पाहणार आहोत. तर चला, पहिला प्रश्न काय आहे बघा. 51 नंबरचा, धारकता मोजण्याचे टिंबटिंब हे प्रमाणित एकक आहे. तर धारकता कशाने मोजली जाते? धारकता म्हणजे लिटर मधल्या द्रव पदार्थाच्या वस्तू कशात मोजल्या जातात? किलोमध्ये नाही, सेंटीमध्ये नाही, वजन असतं नाही, लिटरमध्ये मोजल्या जातात. कशात मोजल्या जातात? लिटरमध्ये. पुढचा प्रश्न 52, 5.5 तास म्हणजे किती मिनिट? एका तासाचे किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. एका तासाचे 60 मिनिट. तर मग 5.5 म्हणजे 5 आणि अर्धा. 5 आणि अर्धा. 5 तासाचे किती झाले? 6 पाचे 30. मग 6 पाचे 30. 5 तासाचे किती मिनिटं होतात? 6 पाचे 30. 300 मिनिटं होतात. आणि वरच्या अर्ध्या तासाचे 30 मिनिटं. मग किती झाले यांची बेरीज? 330. किती मिनिटं झाले? 5.5 तास म्हणजे 330 मिनिट. पर्याय क्रमांक 1. चला, 120 तासाचे किती दिवस होतात? 120 तासाचे. आता एक दिवसाचे किती तास होतात? 24 तास होतात. एका दिवसाचे 24 तास. मग 120 भागिले काय करायचं आहे आपल्याला? 24 करायचं आहे. मग 24 पाचे किती? 120 म्हणजे किती दिवस होतात? 5 दिवस. किती दिवस होतात? 5 दिवस. तर किती नंबरचा पर्याय आहे? 5. तर पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न पाहूया. 54 नंबरचा प्रश्न पहा. सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? बघा, हा छोटा तास काटा आहे, हा मिनिट काटा आहे, हा 3च्या थोडासा पुढे म्हणजे 3 वाजलेत आणि इथे 10 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3 वाजून 10 मिनिटे झालेली आहेत. चला प्रश्न क्रमांक 55 पाहूया. 28 दिवसाच्या महिन्यात 4 वेळा किती वार येतात? तर बघा, जो तुम्हाला मी सांगितलं होतं पाठीमागच, 28 दिवसाचा महिना असेल तर सगळेच वार काय होतात? 4 वेळा येतात. मग किती वार असतात आठवड्यात? 7 वार. म्हणजे 7 वार काय होतात? 4 वेळा येतात. आता 29 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा जो वार आहे तोच फक्त काय होणार? 5 वेळा येतो. 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार जे आहेत ते 5 वेळा येतात. आणि 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे जे वार आहेत ते किती वेळा येतात? 5 वेळा येतात. बाकी सर्व वार हे 4 वेळा येत असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 56 पाहूया. चला, 1 नोव्हेंबरला मंगळवार असेल तर त्या महिन्यात 28 नोव्हेंबरला कोणता वार असेल? 1 नोव्हेंबरला मंगळवार, तर 28 नोव्हेंबरला कोणता वार असेल? आता बघायचं आपण. मी तुम्हाला सांगितलं होतं. 1 नोव्हेंबर कुठला वार आहे? मंगळवार. 1 अधिक 7 करा. 8 नोव्हेंबर कुठला वार असणार? मंगळवार. 8 अधिक 7 करा. 15 नोव्हेंबर कोणता वार असणार? मंगळवार. 15 अधिक 7 करायचं. किती आलं? 22. कोणता वार असणार? मंगळवारच असणार. 22 अधिक 7 करा. 29 नोव्हेंबर कोणता वार असणार? मंगळवार. आता इथं पाठीमागं जायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? पाठीमागं जायचंय. का? कारण इथं 29 तारीख आली, इथं 28 आहे. मग याच्यातून वजा 1 करायचं, झालं 28. आणि वार 28 नोव्हेंबर वार मंगळवारच येतो, त्याच्या पाठीमागे. इथं महाग गेलोत का नाही एकानं? तर इथं पण महाग जायचं एकानं. कोणता वार असणार? सोमवार. बरोबर की नाही? पर्याय क्रमांक 2. 57 नंबरचा प्रश्न सोडूया. बघा, सोपं आहे. 5.5 रुपये. 5.5 रुपये म्हणजे किती? 5 रुपये 50 पैसे. आणि 1.5 रुपया. 1.5 रुपया म्हणजे किती? 1 रुपया 50 पैसे. बरोबर किती रुपये? काय नाही, बेरीज करायची.
शून्याशी शून्य, 5 आणि 5 10शी शून्य, ह्याच्याला 1 आणि 5 आणि 1 6 आणि ह्याच्याला 1 7. किती रुपये झाले हे? 7 रुपये झाले. पर्याय क्रमांक 3. फक्त साडे, सव्वा, पावणे हे आपल्या दीड, अडीच हे कशाचं आहे हे आपल्या लक्षात पाहिजे. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न आहे, पाहूया कसा करायचा पाहूया. रोहनने 72 रुपयेचे पेढे, 57 रुपयेचे लाडू, 80 रुपयाचा चिवडा आणला. त्याने दुकानदाराला 200 रुपयाची नोट दिली, तर अजून किती रुपये द्यावे लागतील? म्हणजे याची काय करायची आपल्याला बेरीज. काय आणले? 72 रुपयाचे पेढे अधिक 57 रुपयाचे लाडू अधिक 80 रुपयाचा चिवडा. करा बेरीज. 7 आणि 2 9, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, 209 रुपये झाले. त्याने किती रुपयाची नोट दिली? 200 रुपयाची. त्याला किती रुपये द्यावे लागतील अजून? वरचे 9 रुपये त्याला काय करावे लागतील? अजून दुकानदाराला द्यावे लागतील. बघा पर्याय क्रमांक 2. 9 रुपये काय करावे लागतील? दुकानदाराला द्यावे लागतील. चला पुढचा प्रश्न पाहूया. 59 नंबरचा प्रश्न काय आहे? 3 डझन पेनला 180 रुपये लागतात, तर एका पेनची किंमत किती? आता 3 डझन, सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? 3 डझन, 3 डझन म्हणजे किती वस्तू? तर 36 वस्तू. 36ला किती लागतात? 180 रुपये लागतात. तर 180 रुपये लागतील 36 वस्तू घ्या. तर मग आता एका पेनची किंमत काढायची आहे. तर काय करावं लागेल आपल्याला? 180 भागिले 36 करावे लागेल. तर 36 पाचे 180. म्हणून एक वस्तू किती रुपयाला आली? 5 रुपये. तर मग एका पेनची किंमत किती झाली? 5 रुपये झाली. पर्याय क्रमांक 1. चला एका खोलीत पुढचा प्रश्न पाहूया. 60 नंबर. एका खोलीत 60 किलोग्रॅम वजनाची 12 पोती आहेत, तर एकूण किती किलोग्रॅम होतील? तर एकूण पोती किती किलोग्रॅम होतील? 60 किलोग्रॅम वजनाची किती पोती? तर 12. मग काय करायचं? 60 गुणुले 12. 12 शून्य शून्य आणि 12 किती? 72. 72. मग किती झाले? 720. पर्याय क्रमांक 1 720 झाले. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 61. एका पुस्तकाची किंमत 16 रुपये, तर 720 पुस्तकांची किंमत किती? एका पुस्तकाची 16 रुपये आहे आणि 720 ची काढायला सांगितली, म्हणजे 720 गुणुले 16. 16 शून्य शून्य, 16 दोन्ही 32ला 2 हच्च्याले 3 आणि 16 साते 112 आणि हातच्या आलेले 3 115. 11,520. तर किती नंबरचा पर्याय आहे 11,520? 11,520 1 नंबरचा पर्याय आहे. चला बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया. 250 लाडू प्रत्येकी 5 रुपये प्रमाणे किती मुलांना पुरतील? आता प्रत्येकी 5 म्हणाय पाहिजे होतं, रुपये नको. प्रत्येकी 5 प्रमाणे किती मुलांना पुरतील असा प्रश्न आहे. तर काय करायचं आता? इथे किती आहे? 250. मग याला काय करावं लागेल आपल्याला? 250ला 5 ने भागावं लागेल, म्हणजे प्रत्येकी येईल. आता 5 5 25. वरतून घ्यायचा 0. तर शून्याला भाग जात नाही म्हणून आपण काय करतो? शून्याचा भाग देतो. किती आलं उत्तर? 50. किती मुलांना ते लाडू पुरतील? 50 मुलांना पुरतील. पर्याय क्रमांक 1. प्रत्येक 5.
50 मुलांना ते काय होतील, पुरतील. चला 63 नंबर बघा. 63 नंबरचा प्रश्न. रामने 750 रुपये पैकी 220 रुपये खर्च केले व 50 रुपये मित्राला दिले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? काय करायचं? अगोदर त्याने किती रुपये खर्च केलेत? 220 अधिक आणि 50 रुपये कुणाला दिलेत? मित्राला दिलेत. यांची करायची बेरीज. आले किती? 270. आता त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत? 750. यापैकी त्यांनी 270 रुपये काय केले? खर्च केले. बरोबर. मग 750 वजा 270 करायचं. शून्यातनं शून्य गेला, खाली राहिले शून्य. 5तनं 7 जात नाहीत म्हणून आपण इकडून एक काय करतो? घेतो. तर 15. 15तनं 7 गेले, खाली राहिले 8. 6 मधनं 2 गेले, खाली राहिले 4. तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहायला पाहिजेत? एकूण 480 रुपये शिल्लक राहायला पाहिजेत. पर्याय क्रमांक 3. चला 64 नंबरचा प्रश्न बघा. 60 पेन 600 रुपयांना मिळतात तर 12 पेनची किंमत किती? आता आपल्याला अगोदर काय करावे लागेल? एक पेनची किंमत काढावी लागेल. म्हणजेच 60 पेन 600 रुपयांना, तर एक पेनची किंमत काढण्यासाठी 600 भागिले 60 करावी लागेल. 60 एके 60. वरतून घेतला शून्य, भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग. बरोबर. आता एक पेनची किंमत किती झाली? 10 रुपये झाली. मग आपल्याला किती पेनची काढायची? 12. म्हणून 12 गुणुले 10. 12 आहे 120. तर मग 12 पेनची किंमत किती झाली? 120 रुपये. पर्याय क्रमांक 4. 120 रुपये 12 पेनची किंमत झाली. बघा. सुधा दररोज 50 रुपये बचत करते तर जानेवारी महिन्यात किती रुपये बचत होईल? प्रश्न क्रमांक 65 आहे. सुधा दररोज 50 रुपये बचत करते तर जानेवारी महिन्यामध्ये किती रुपये बचत होतील? दररोज किती बचत करते? 50 रुपये. जानेवारी महिन्यात किती दिवस असतात? 31 दिवस असतात. किती दिवस असतात? 31. आणि दररोज किती रुपये? 50 रुपये. का 50 एक्के 50. 50ला 0. हाचाले 5. 50 त्रिक 150 आणि 5 155. किती आलं? 1550. किती नंबरचा पर्याय आहे 1550? 2 नंबर 1550. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 66. एका रांगेत 16 झाडे तर 20 रांगेत किती झाडे? एका रांगेत किती आहेत? 16. तर 20 रांगेत किती झाडे? काय करायचं? 20चा आणि 16चा गुणाकार करायचा. 16 शून्य शून्य आणि 16 दोन्ही 32. किती आलं? 320. किती झाडे असतील? 20 रांगेत 320 झाडे असतील. चला प्रश्न क्रमांक 67. पुढील पैकी रेषाखंड कोणता? ही रेषा आहे, दोन्हीकडे बाण आहे, दोन्हीकडे वाढते. रेषाखंड इथे ज्या ठिकाणी अशी आकृती असते किंवा इथं गोल असतो तो असतो रेषाखंड, दोन्हीकडे वाढत नाही. त्यानंतर हा जो आहे एका बाजूला बाण आहे याला किरण म्हटलं जातं. हा पण आहे तो काय आहे? किरण आहे. म्हणजे रेषाखंड आपल्याला काय आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपलं हा रेषाखंड आहे. चला प्रश्न क्रमांक 68. सोबतच्या घड्याळामध्ये 2 काट्यामधील कोन कोणता? बघा हा माहिती असा जर असेल तर काटकोन असतो. याच्यापेक्षा जर लहान झाला तर तो विशाल कोन, छोटे लघु कोन, आणि याच्यापेक्षा मोठा झाला तर विशाल कोन. तर मग आता हा असा असेल तर काटकोन असणार. हा असा आहे म्हणजे हा कुठला झाला? लघु कोन झाला. काटकोनापेक्षा लहान कोन असला की तो काय होतो? लघु कोन होतो. म्हणजे हा लघु कोन आहे. चला पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत एकूण चौकोन किती? कसे मोजायचे ते सांगितलेलं आहे. नंबर टाकून घ्यायचे. 1 2. 1 आणि 2 हे किती आले? 1 आणि 2 याची बेरीज किती आली? 3.
आडव्या चौकोनांची बेरीज 1 आणि 2 किती आली 3, म्हणजे हे 3 गुणुले 3 बरोबर या दोन्हींचा गुणाकार करायचा असतो. 3 त्रिक 9 किती आले, एकूण चौकोन किती आहे त्याच्यामध्ये 9 आहेत. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न. आपण प्रश्न तुम्हाला सांगितलेलाच आहे. सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती? क्रमांक टाकून घ्यायचे 1 2 3 आणि यांची बेरीज करायची 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. पर्याय क्रमांक 3 6. चला पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत वर्तुळाला किती त्रिज्या आहेत? 1 2. किती त्रिज्या आहेत? पर्याय क्रमांक 3 2 त्रिज्या आहेत. पुढीलपैकी कोणती आकृती सममित नाही? सममित म्हटले नाही, मग कुठली कुठली आहे ती आपण बघूया. ही या रेषेने सममित होते, ही या उभ्या रेषेने सममित होते. हा वर्तुळ हा उभ्या आडव्या तिरप्या कुठल्याही रेषेने सममित होतो. ही आकृती आडव्या पण रेषेने सममित होत नाही आणि उभ्या पण रेषेने सममित होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 ही आकृती सममित नाही. बघा, सोबतच्या आकृतीचे नाव काय आहे? हा आहे दंडगोल. आपल्याला माहिती आहे दंडगोल. घन माहिती, इष्टिकाची माहिती, गोल माहिती. हा कुठली आकृती आहे? ही दंडगोलाची आकृती आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. 74. चित्र आलेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा. हा चित्र आलेख दिलेला आहे. टीप एक चौकोन बरोबर 5 शेतकरी, म्हणजे हे 5 एकाला 5 आहेत, एकाला 5 आहेत. लक्षात घ्यायचं, इथं ही टीप जी दिलेली आहे ही सर्वात महत्वाची असते. ही टीप किंवा काही ठिकाणी अशी टीप नसतं, प्रमाण दिलेलं असतं. प्रमाण मग प्रमाण बरोबर एक चौकोन बरोबर 5 शेतकरी, असं पण प्रमाण असं पण दिलेलं असतं. आता इथं टीप दिली, हे पण बरोबरच आहे. मग आता याच्यावरून प्रश्नांची उत्तरे आपण पाहू. आंबा व पेरू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या किती? आंबा किती आहेत? किती चौकोन आहेत? 3, म्हणजे हे किती झाले? 15. किती झाले? 15. आणि पेरू कुठं आहे? 1, हे किती झाले? 5. आता यांची एकूण संख्या किती झाली? 15 आणि 5 20. पर्याय क्रमांक 4. अशा पुढचा प्रश्न बघू. लिंबू पिकवणारे शेतकरी नारळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? आता लिंबू पिकवणारे किती आहेत? चला बघूया आपण. लिंबू 1 2 3 4 5, म्हणजे एकाच 5, तर इथं 5 आहेत. 5 चे किती झाले? 25 झाले. 5 5 25. आणि नारळ पिकवणारे किती झाले? 3, म्हणजे 5 त्रिक 15 झाले. मग आता 25 मधून 15 वजा केले तर किती राहिले? 10. म्हणजे नारळ पिकवणाऱ्यापेक्षा लिंबू पिकवणारे 10ने कसे आहेत? जास्त आहेत. कसे आहेत? 10ने जास्त. तर या पद्धतीने आपण ही गणित विषयाची पूर्ण प्रश्नपत्रिका कालच्या आणि आजच्या तासामध्ये पाहिलेली आहे. सर्वांनी आपल्याला किती मार्क पडतात हे काय करायचं आहे? कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, सर्वांनी कमेंट करून किती मार्क आपल्याला पडतात ते सांगायचं आहे. यानंतर आपण पुढच्या तासाला इंग्रजी सराव प्रश्नपत्रिका 10 आणि त्यानंतर बुद्धिमत्ता सराव प्रश्नपत्रिका 10 हे पाहणार आहोत. तर आता आपण थांबूया. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी काय करायचंय? लाईक करायचं आहे. काय करायचंय? लाईक करायचं आहे. ज्यांना हे व्हिडिओ आपल्या ग्रुपला जॉईन नाहीत किंवा जे तासाला जॉईन होत नसतात त्यांना हा व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक, थांबूया आपण.